मित्रांनो, मी तुमची प्यारी मैत्रीण परी। प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला तहानलेल्या कावळ्याची जुनी परंतु शेवटी थोडे वळण असलेली गोष्ट सांगणार आहे। एकेकाळी उन्हाळ्याच्या दिवसात खूप तहानलेला कावळा होता। तो सगळीकडे पाणी शोधत होता, परंतु सगळे तलाव व डबके सुकलेले होते। तो सगळीकडे त्यासाठी फिरत होता आणि त्याला एका गच्चीवर पाण्याने भरलेला जग दिसला। जगामध्ये खूपच कमी पाणी होते। कावळ्याने पाणी पिण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पाण्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता। कावळ्याला एक कल्पना सुचली। त्याने त्याच्या चोचेमध्ये लहान लहान खडे आणायला सुरुवात केली। त्याने पाणी वर आणण्यासाठी जगमध्ये एक एक करून खडा टाकला। काही वेळानंतर पाणी पिण्यासारखे वरती आले। कावळ्याने पोटभर पाणी पिले। मग काय झाले परी? कावळ्याला त्याच्या मेहनतीने पाणी मिळाल्यामुळे फार आनंद झाला। अचानक त्याने दुसऱ्या एका तहानलेल्या कावळ्याला पाण्याचा शोध घेताना बघितले। त्या दुसऱ्या कावळ्याने त्याच्या चोचेमध्ये स्ट्रॉ पकडला होता। दुसऱ्या कावळ्याने सुद्धा त्या जगाकडे बघितले आणि तो सुद्धा त्या गच्चीत उडत गेला। तो जगाच्या दुसऱ्या काठावर बसला आणि त्यामध्ये त्याचा स्ट्रॉ टाकला। आता तो खाली गेलेले पाणी सुद्धा पिऊ शकत होता। दुसऱ्या कावळ्याने चातुर्याने काम केल्यामुळे जास्त समाधानी बनला। तर आपण काय शिकलोत मित्रांनो? आपण शिकलोत की मेहनत ही यशासाठी महत्त्व आहे, परंतु मेहनतीसोबत चातुर्याने विचार करणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे। बाय।